फायनली आपण नागनाथ देवीला आपण आलेलो आहे. 20 फूट आहे अशी आतमध्ये. आपला मित्र आतमध्ये गेलेला आहे. या गुफेमध्ये येताना आपल्याला सांभाळून यायचं आहे. ते बाबा वगैरे आहेत ते इथे राहतात. 5 ते 6 लोक या गुफेमध्ये राहू शकतात. अशा प्रकारे इथे 3 ते 4 लोक इथे निवासस्थान करू शकतात. देवीची मूर्ती देखील बसवलेली आहे. ते बाबा आहेत ते इथे या देवीची पूजा अर्चा करत असतात. खूप वेगळ्या प्रकारे या लेडीचं कोरीव काम झालेलं आहे. एक वेगळ्या प्रकारचं भिक्षू निवासन आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा प्रकारे ही गुफा आपल्याला पाहायला मिळते. जास्त वेळ आपण बसू शकत नाही कारण की गुदमरल्यासारखं होतं. आपल्याला त्रास झाला तर आपण लगेच बाहेर पडायचं आहे. म्हणजे 2300 वर्षापूर्वी या केवचं काम झालेलं आहे. इथे जास्त प्रमाणात कोरीवकाम आपल्याला दिसत नाहीये. हे अर्धवटच झालेलं आहे. ही जी मूर्ती पाहिल्यानंतर असं वाटतं की नंतर बसवण्यात आलेले आहे. शिल्प आहे हे दगडात कोरलेलं आहे. त्याला शेंदूर लावण्यात आलेला आहे. खूप सुंदर अशी केव आहे.